7 शहर 7 भाग जे 7 परिसर जे आहेत ते टार्गेट केलेले होते आणि त्याला आता भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। 60 ठिकाणांना भारताकडून टार्गेट करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी ड्रोन आणि मिसाइल्स जे ते डागण्यात आलेले आहेत। मोदी आणि डोवालांमध्ये 30 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। सडेतोड उत्तर देणार भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा हा इशारा दिलाय। लाहोर, कराची आणि इस्लामाबादमध्ये ताबडतोड हल्ले जे आहेत ते सध्या सुरू झालेले आहेत। जैसलमेरमध्ये पाकिस्तानचं दुसरं F-16 हे विमान नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत पाकिस्तानचे 4 विमान हे नष्ट करण्यात आलेले आहेत। भारतीय सैन्याचा हा मोठा हल्ला 2 J-17 आणि 2 F-16 विमान हे आता नष्ट करण्यात आलेत। पाकची 2 चायना मेड विमानं ही नेस्तनाबूत करण्यात आलेली आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न होता, मात्र हा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय। केला तर दुसरीकडे जैसलमेरमध्ये देखील भारतानं पाकिस्ताननं केलेला हल्ला परतवून लावलेला आहे। तर विविध ठिकाणी पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। तिसरा आहे सांबा, या ठिकाणी देखील पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हा हल्ला आपण परतवून लावलाय। LOC जवळची सर्व ठिकाणे ज्या ठिकाणी पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आलेलं होतं, चौथे ठिकाण आहे ते म्हणजे अखनूर सेक्टर हे अतिसंवेदनशील मानलं जातं। त्या ठिकाणी वारंवार पाकिस्तानकडून टार्गेट केलं जातं, हल्ले जे ते केले जातात। या ठिकाणी पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो झाला। त्याच्यानंतर पठाणकोट एअरबेसला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं, मात्र हा हल्ला परतवून लावण्यात आलेला आहे। कुठे कुठे पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झालाय ते आपण पाहताय। 6वं ठिकाण आहे ते म्हणजे कठुआ या भागावर सुद्धा ड्रोननं हल्ल्याचा प्रयत्न। त्याच्यानंतर 7वं ठिकाण आहे ते म्हणजे राजौरी सेक्टर हे प्रसिद्ध आहे। त्या ठिकाणी सातत्यानं हल्ले जे आहेत ते पाकिस्तानकडून केले जातात। अमृतसर पंजाबमधला अमृतसर या भागाला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलं। त्याच्यानंतर कटरा या भागावर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न, मात्र हे प्रयत्न हाणून पाडण्यात आलेले आहेत। 10वं ठिकाण आहे ते म्हणजे जालंधर, या ठिकाणी सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। तर जैसलमेरमध्ये F-16 हे पाकिस्तानचं लढाऊ विमान आपण पाडलेलं आहे। पाकिस्तानची 4 लढाऊ विमानं आतापर्यंत आपण पाडली आहेत। तर भारतावरचा हल्ला पाकला चांगलाच महागात पडणार आहे। भारताचे पाकच्या 7 चेहऱ्यांवर ताबडतोब हल्ले, तर पाकिस्तानच्या 3 एअर डिफेन्स सिस्टीम देखील आपण नष्ट केलेल्या आहेत। आज सकाळी 1 आणि आता संध्याकाळी एकूण 3 एअर डिफेन्स सिस्टीम आपण उद्ध्वस्त केल्यात। आतापर्यंत पाकिस्तानचे 4 लढाऊ विमानं आपण पाडलेत, त्यामध्ये J-17 2 आणि F-16 2 अशी 4 विमानं आपण पाडलेली आहेत। पाकिस्तानमधल्या 3 शहरांमधील एअर डिफेन्स सिस्टीम देखील आपण उद्ध्वस्त केलेली आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे जम्मू आणि त्याचबरोबर राजस्थानमधून देखील आता पाकिस्तानवर भारतानं ताबडतोब हल्ले करायला सुरुवात केली आहे। लाहोर, इस्लामाबाद आणि कराचीमधील डिफेन्स सिस्टीम जी आहे ती आता बंद झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पाकिस्तान